आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव्ह भाग 57. गाडी हॉटेलच्या गेटपाशी थांबली. गोव्याच्या त्या अथांग किनाऱ्यावर वसलेलं हे एक अतिशय शांत आणि अलिशान असं बुटीक रिसॉर्ट होतं. ड्रायव्हरने उतरून दरवाजा उघडला आणि कार्तिक गार्गी बाहेर पडले. समोरच समुद्राच्या लाटांचा मंद आवाज येत होता आणि रात्रीचा गार वारा अंगाला स्पर्शून जात होता. मिस्टर इनामदार, या बाजूला प्लीज. हॉटेलच्या मॅनेजरने अदबीने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना वाळूतून एका खास सजवलेल्या वाटेने घेऊन जाऊ लागला. दोन्ही बाजूंनी वाळूत रोवलेले लाकडी कंदील आणि त्यात मंद जळणाऱ्या मेणबत्त्या. वर आकाशात चांदणं आणि समोर अथांग पसरलेला काळाशार समुद्र. रिसॉर्टच्या मुख्य इमारतीपासून थोड्या अंतरावर अगदी समुद्राच्या लाटांच्या जवळ एक सुंदर ओपन स्पेसमध्ये त्यांचं टेबल सजवलेलं होतं. पांढऱ्या शुभ्र कापडाने झाकलेलं टेबल, त्यावर एकच नाजूक काचेची फुलदाणी आणि त्याभोवती पसरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. वातावरणात एक प्रकारचा हळुवारपणा होता जो गार्गीच्या अस्वस्थ मनाला कुठेतरी स्पर्श करून जात होता. तिला या बदललेल्या वातावरणात थोडंसं बरं वाटत होतं. कार्तिकने गार्गीसाठी काहीच न बोलता खुर्ची ओढली आणि तो त्याच्या जागेवर जाऊन बसला. त्याच्या वागण्यात आज तो नेहमीचा अधिकार नव्हता, तर एक प्रकारचा संकोच आणि काळजी मात्र निश्चितच होती. गार्गी खुर्चीवर बसली आणि कार्तिक तिच्या समोरच्या बाजूला बसला. बॅकग्राऊंडला रिसॉर्टमध्ये कुठेतरी अतिशय मंद सुरात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजत होतं, जे वाऱ्यासोबत वाहत त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं. वेटरने पाणी दिलं आणि 2 मेनू कार्ड्स त्यांच्यासमोर ठेवले. तूच कर ऑर्डर आज. कार्तिक त्याचं मेनू कार्ड न उघडता गार्गीला म्हणाला आणि तो आरामात खुर्चीला पाठ लावून बसला. मला फारसं कळत नाही यातलं मिस्टर कार्तिक. परत तुमच्या स्टँडर्डप्रमाणे झालं नाही तर माझ्या पुढे पुन्हा तुमचा स्टँडर्ड आणि क्लासचा बॉम्ब फुटेल. सो करा तुमच्या पद्धतीने ऑर्डर. गार्गीने त्याच्याकडे मेनू कार्ड सरकवत त्याच्याकडे न पाहताच टोमणा मारला आणि तिची नजर फेसाळणाऱ्या लाटांकडे वळली. तिच्या आवाजातला तो कडवटपणा अजूनही तसाच होता. मी देणार नाही आहे आज ऑर्डर, तुलाच द्यावी लागेल. आणि ऑर्डर नाही दिली तर आपल्याला उपाशी राहावं लागेल. सो तूच ठरव तुला काय करायचं ते. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचा टोमणा शांतपणे पचवला. काय जबरदस्ती आहे ही? गार्गीने वैतागून विचारलं. तुला काय समजायचं ते समज. कार्तिकने मघासारखा आरडाओरडा केला नाही. त्याने साधेपणाने उत्तर दिलं. हाताची घडी घातली आणि तो नजर वळवून लांब समुद्राकडे, जिथे अंधारात काही बोटींचे दिवे लुकलुकत होते, तिकडे पाहू लागला. गार्गी रागाने त्याच्याकडे पाहत होती, पण कार्तिक मात्र स्वतःच्याच विचारात मग्न असल्यासारखा भलतीकडे बघत होता. त्या निळ्या पिवळ्या प्रकाशात कार्तिकच्या चेहऱ्यावरच्या रेषा अधिकच उठून दिसत होत्या. त्याचा तो शार्प जबडा, नीट सेट केलेले केस आणि त्या ब्लॅक शर्टमध्ये तो आज इतका हँडसम दिसत होता की गार्गीच्या नजरेने हे आता का नोटीस केलं तिचं तिलाच कळलं नाही. तिच्या हृदयाची धडधड अचानक वाढली, तशी तिने पटकन आपली नजर चोरली. क्षणभर तिला काय झालं हे तिलाच कळालं नव्हतं आणि ती भलतीकडे बघत राहिली. मी का ऑर्डर देऊ? मला का सांगतोय हा आज? मी नाहीच देणार ऑर्डर. असा विचार करत ती दूरवर पाहत राहिलेली, पण आता तिच्या मनात एकाएकी कार्तिकचा विचार फिरू लागला. याला काय झालंय? हा कार्तिक इनामदार असा काय भलताच वागतोय गेल्या काही दिवसांपासून? झालंय काय नक्की याला? काय चाललंय याच्या मनात काय माहीत? मला दुपारी म्हणाला की तुला बायकोचा अधिकार द्यायला तयार आहे, म्हणजे गिल्टमधून म्हणतोय की यातही याचा काही डाव आहे काय माहीत. आणि आता चक्क मला ऑर्डर द्यायला सांगतोय. पण का? चक्क माझ्यासारख्या साधारण मुलीसाठी का सोडेल हा याचा हट्टी स्वभाव? अचानक एवढा गोडीगोडी का वागतोय बरं हा? वेट असं तर नाही ना की याला खरंच काहीतरी माझ्याबद्दल
तिचं हृदय त्या विचाराने धडधडलं आणि पुढच्या क्षणाला तिचंच मन म्हणालं, नो नो, असं काही नसेल, असं शक्यच नाही. त्याच्या आणि माझ्यातून एक मच्छर जाऊ शकत नाही, विस्तव तर दूरची गोष्ट. आणि आणि त्याला जरी वाटलं तरी मला वाटायला नको का? मनाशीच विचार करत तिने ओठांचा कोपरा उडवला आणि काही क्षण तसेच चाललेले. बीचवर सुटलेला मंद वारा आणि कुठेतरी दूर लागलेलं सुंदर गाणं आणि लाटांचा खळाळणारा आवाज सकाळपासून तिच्या मनाला आता कुठे शांती लाभत होती. समुद्राचं सानिध्य तिच्या मनाला आता कुठे थोडं उभारी देत होतं. तो अजूनही अगदीच शांत बसलाय पाहून एक क्षणाला तिचं लक्ष त्याच्यावर आलं. पण पाहते तर तोही निवांत बसलेला, ऑर्डर करत नव्हता आणि तसाच हटवादीसारखा भलतीकडे पाहत राहिलेला. त्याचे सेट केलेले केस हवेवर उडत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा नेहमीचा इगो आणि रागाचा ॲटिट्यूड तसाच होता अजूनही तिथे. पण आत्ता या क्षणाला त्याला पाहताना तिच्या मनात कसलीशी अस्वस्थता छळून जात होती. सर, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव? एक वेटर बराच वेळ थांबून आता त्यांच्याजवळ येत विचारू लागलेला. आस्क हर, शी विल टेल यू, तो स्मित करत म्हणाला. शेवटी तिनेच लाजेकाजे समोर त्याच्याकडे सरकवलेलं मेनू कार्ड ओढून घेतलं. हा असा काय वागतोय आज? मला का सांगतोय? का माझ्यापुढे इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करतोय? पण गार्गी, कार्तिकी नामदारला काय गरज तुझ्यासारख्या साधारण मुलीसमोर इम्प्रेशन पाडायची? मग का वागतोय तो हे? आता खरंच मी ऑर्डर देऊ? ठीक आहे, तोच म्हणालाय तर द्यावी तर लागेल. मनाशीच विचार करत गार्गी मेनू कार्डची पानं चाळत होती. तिथे असलेल्या किचकट नावांच्या गर्दीत तिची नजर एका सेक्शनवर स्थिरावली. तिला सुचत नव्हतं की काय मागवावं जेणेकरून कार्तिकलाही ते आवडेल. इकडे कार्तिक चोरट्या नजरेने अधूनमधून तिलाच निहाळत होता. आता ती कार्ड वाचण्यात मग्न होती. कधीतरी तिच्या कपाळावर वाऱ्याने उडून येणारी एक बट ती सारखी मागे सारत होती आणि ते सगळं असं निवांत क्षणी ती समोर असताना आणि तिचं लक्ष नसताना पाहणं म्हणजे अवर्णनीय क्षण होता कार्तिकसाठी. त्याचं आज तिच्यावरून लक्षच हटत नव्हतं. नेमकं त्याच वेळी रिसॉर्टमध्ये लागलेलं गाणं त्याच्या कानावर पडत होतं, ज्याने त्याचा मूड आणखीनच बदलला. तुम हो तो सुबह नई है, तुम हो तो शाम हसी है, एक दुनिया सपनों सी है, तुम हो तो इस पे यकी है, तुम हो तो सब अच्छा है, तुम हो तो वक्त थमा है, तुम हो तो ये लम्हा है, तुम हो तो इसमें सदा है. तो क्षण जणू जागेवर थांबलेला आणि असाच थांबावा असंच आज कार्तिकला वाटत होतं. त्या क्षणाला त्याला काय फील होत होतं हे शब्दात सांगण्यासारखं मुळीच नव्हतं. ते गाणं ऐकताना त्याच्या गालात एक हलकसं स्मित उमटलेलं आणि त्याची नजर समुद्राकडे वळली. त्याचा इगो आता थोडा सुखावला होता, कारण गार्गीने शेवटी ऐकलं होतं त्याचं आणि ती मेनू कार्ड चेक करत होती ऑर्डर करण्यासाठी. जे झालं ते ठीक करण्यासाठी त्याच्या चाललेल्या धडपडीला यश येत होतं हेच त्याला सुखावत होतं. इतक्यात तिने दबक्या आवाजात आणि थोड्या संकोचाने विचारलं, मिस्टर कार्तिक, हे पनीर स्टेक्स विथ मॅश्ड पोटॅटो आणि व्हेज लासाग्निया ऑर्डर करू का? आय मीन, तुला चालेल का हे? तिने भीत त्याच्याकडे पाहिलं. कार्तिकने अजूनही आपली नजर समुद्रावरून हटवली नव्हती. वाऱ्याने त्याचे केस विस्कटले होते, पण त्याच्या चेहऱ्यावरची ती शांतता ढळली नव्हती. मी मघाशीच सांगितलंय गार्गी, तुला जे हवंय ते तू ऑर्डर कर. आज माझं कोणतंही बंधन नाही आहे तुझ्यावर. तिचा आवाज समुद्राच्या लाटांसारखाच गंभीर पण मृदू होता. गार्गीला त्याच्या या काहीही चालेल म्हणण्याचं नवल वाटलं. एरवी प्रत्येक वेळेस तिच्या स्टँडर्डवरून सुनावणारा हा माणूस आज चक्क तिला पूर्ण मुभा देत होता. तिने मनाशीच एक सुस्कारा सोडला आणि वेटरला सांगून हर्बर्ड राईस, व्हेज सिझलर
आणि स्टफ्ड मशरूमची ऑर्डर दिली. तिने मेनू कार्ड उघडलं आणि ती उगाचच वेळ घालवण्यासाठी त्यातील इतर पदार्थ पाहू लागली. आताही अधूनमधून चोरून कार्तिक तिच्याकडे पाहत होता, पण मनाशी ठरवत होता आता तिला तिची स्पेस द्यायची. काही क्षण असाच गेला. त्यात होता फक्त मुकसंवाद. कार्तिकला काय हवंय हे आता त्याला माहिती होतं, पण गार्गी ती आज पहिल्यांदा कार्तिकचं हे वागणं नोटीस करत होती. हेही काही कमी नव्हतं. तिला आठवत होतं तिला समजवायला तो कसा दुपारी जवळ आला होता. आश्चर्य होतं तिच्यासाठी हे, पण अजूनही मनात तिडीक होती त्याने काल रात्री जे केलं त्याची. पण प्रियांश, तो तिला फसवून जे करत होता त्याने ती निश्चितच तुटलेली. तिला सावरायला वेळ तर लागतच होता. एक क्षणाला ऑर्डर आली आणि वेटर सर्व करू लागला. जेवण सर्व झालं आणि वेटरने विचारलं, सर, वुड यू लाईक टू ट्राय अवर स्पेशल वाईन आफ्टर डिनर? वेटरने असा विचारताच त्याची नजर क्षणभरासाठीच गार्गीवर गेली आणि लगेचच वेटरकडे पाहत तो म्हणाला, नो 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 थँक्स. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आलेला अपराधी भाव गार्गीला चुकला नव्हता. दोघेही त्या समुद्राच्या साथीने आज डिनर करत होते. तो साक्षी होता त्यांच्या बदलत्या नात्याचा, पण गार्गीला मात्र हे नातं मान्य करायला नक्कीच वेळ लागणार होता. जेवण होत आलेलं एवढ्यात कार्तिकच्या खिशातला फोन व्हायब्रेट झाला. त्याने फोन काढून पाहिलं तर ग्रँडपांचा व्हिडिओ कॉल येत होता. गार्गी, ग्रँडपांचा व्हिडिओ कॉल येतोय. कपाळावर बोट रगडत तिला तो म्हणाला, ओ मग थोड्या वेळासाठी तिकडे येऊन बसलो तर चालेल का? आय मीन ग्रँडपांसाठी. त्याने इतक्या सभ्यपणे जाणीवपूर्वक त्यांचं नाव घेत विचारलं तशी तिने होकारार्थी मान हलवली. कार्तिक आता सरळ उठला आणि तिच्या बाजूला तिच्या जवळ येऊन बसला आणि मग त्याने व्हिडिओ कॉल उचलला. त्यावेळी त्याच्या खांद्याच्या झालेल्या स्पर्शाने आज तिला उगाचच करंट लागला, कारण तो तिला अगदीच खेटून बसलेला. हॅलो ग्रँडपा, चक्क आज व्हिडिओ कॉल केलात? कसे आहात? कार्तिकने कॅमेरा ऑन करत मोठ्या उत्साहात विचारलं. अरे, मी मजेत आहे. तुमच्यासाठी डिनरचा प्लॅन माझाच होता. म्हटलं पहावं गेलाय का? हो, हे काय आलोय. जस्ट जेवण झालं. कार्तिक गार्गीकडे एक नजर टाकत म्हणाला. काय गार्गी, करते आहेस ना एन्जॉय बेटा? हो ग्रँडपा, अगदीच. गार्गीने आपल्या चेहऱ्यावर एक खोटं पण सुंदर हसू आणलं. हे बोलताना तिला जाणवत होतं की कार्तिक तिच्या इतक्या जवळ आहे की त्याच्या श्वासांचा आवाज आणि त्याच्या अंगाचा तो मंद सुवास तिला अस्वस्थ करत होता. काय ग, तुझा चेहरा का असा पडल्यासारखा दिसतोय? कार्तिक काही बोलला की काय? ग्रँडपांनी असं विचारल्यावर दोघांची नजर एकमेकांवर आली. तेव्हा कार्तिकच्या नजरेत अपराधी भाव होता. असं काही नाही ग्रँडपा, रात्री जरा झोप झाली नाहीये, त्यामुळे डोळे सुजलेत बस, ती म्हणाली आणि उत्तरादाखल कशीबशी हसली. का ग, रात्री झोप का नाही झाली? म्हणजे काय, हॉटेल चांगलं नाही आहे का ते? कार्तिक, काय रे? त्यांच्या या प्रश्नाने तिला आणखीनच ओशाळल्यासारखं झालं. अहो, असं काही नाही आहे. ती नवीन जागा आहे ना, मला नवीन जागेत झोप लागत नाही. सो, गार्गी सारवासारवी करत म्हणाली. ओ, असं आहे होय, बर बर. काय मग, उद्या माघारी येणार आहेस ना कार्तिक? मी काय म्हणतो, परवा सकाळी या ना. उद्या रात्री घेऊन जा तिला. तिथं फेरी आणि यॉट असतात तिथे. हो, पाहतो. ग्रँडपांनी पुन्हा यॉटचा विषय काढला. पाहून कार्तिकच्या हृदयात अजीबशी धडधड झाली. चला मग करा एन्जॉय, ठेवतो मी आता. हो, कार्तिक म्हणाला आणि पलीकडून फोन कॉल कट झाला. एव्हाना एका कॅमेऱ्यात दिसावं म्हणून तो तिला खेचलेला बाजूला झाला. सॉरी, पुटपुटत तो उठला आणि सरळ त्याच्या जागेवर जाऊन बसला. गार्गी मात्र त्याचं हे वागणं नोटीस करत होती. ते वागणं नक्कीच एखाद्या जंटलमनसारखं होतं. आत्तापर्यंत तो कधीच जाणीवपूर्वक तिला खेटायला कधीच आला नव्हता. नाही असं तसं काही वागलेला, पण मग काल तसं का वागला असेल तो, तिला हेच कळत नव्हतं. एवढ्यात वेटर पुन्हा आला. सर, तुम्ही कपल आहात. जर तुम्हाला एकमेकांसोबत डान्स करायचा असेल तर तुम्ही करू शकताय. वी हॅविंग अरेंजमेंट फॉर दॅट ऑल्सो.
तुम्ही म्हणत असाल तर नो 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 थँक्स. किती झालं बिल? आणतो सर, म्हणत तो निघून गेला. गार्गीला आता वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. तिच्या पोकळी निर्माण झालेल्या मनात समोर असलेल्या कार्तिकचा विचार शिरत होता, पण ती त्याला परतावून लावत होती. तिला आठवलं, आता रूमवर गेल्यावर पुन्हा एकच रूम आणि एकाच बेडवर झोपणं येणार. तसं तिला आता भीतीने घेरलं. एव्हाना आलेलं बिल कार्तिक पे करत होता. ते देऊन होताच तो उठला आणि तिला म्हणाला, चल निघूया. तीही उठली आणि त्याच्या मागोमाग निघाली. पण तिला एक विचार छळत होता, त्याला विचारावं तर लागेल. जाताना समोरून काही गोंधळ घालत पिलेले लोक येत होते. कार्तिकने गार्गीला एकदम दुसऱ्या बाजूला ओढलं. तिचं लक्ष आपोआप त्याच्याकडे गेलं. ते लोक चांगले वाटत नाही आहेत, सो इकडून चाल प्लीज. तो तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तिने मात्र यावर केवळ मान हलवली. ती त्याला काही बोललीच नाही. कार जवळ येताच तिने त्याला विचारलं, मला एक विचारायचं आहे. बोल. मला काल म्हणाला होतास की रूम बदलून घेतो, मग अजून रूम बदलली का नाही आहे माझी? तिच्या या प्रश्नावर त्याने नजर चोरली. नाही बदलली, कारण आय थिंक रूम बदलली तर ग्रँडपांना कळेल आणि मे बी त्यांनी कदाचित ऋषीला जाणीवपूर्वक पाठवले आपल्यासोबत. पण पण का? कदाचित आपल्यावर नजर ठेवायला. काय? म्हणून नाही बदलली मी रूम. तो खरं तर खोटंच बोलला. ती मात्र विचारात पडलेली. तिला विचारात पडलेली पाहून, ठीक आहे ना, तसंही आजचीच शेवटची रात्र आहे, ॲडजस्ट करूच शकतोय. डोंट वरी, उशा ठेवता येतीलच ना आपल्यामध्ये. तो अडखळत म्हणाला, मग मी दुसऱ्या रूममध्ये जाऊ शकते का? तुम्ही तुमच्यासोबत ऋषीला घ्या ना, मी त्याच्या रूममध्ये ॲडजस्ट करेन. व्हॉट? नो वे. मी माझ्या नोकरांसोबत रूम शेअर करत नसतो. हे बघ, काल रात्री झालं ती परिस्थिती वेगळी होती. जरुरी नाही की आज पण तेच होईल. तो जरा भलतीकडे पाहत रागात बोलला. अन तसंही एकाच रूममध्ये राहतोय ना आपण गेले महिनाभर. याआधी तुला कधी त्रास झालाय का माझ्यामुळे? मी काही फालतू माणूस नाही आहे हा गार्गी. ठीक आहे, आणि तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणत ती सरळ कारमध्ये जाऊन बसली. त्याने थोडा सुस्कारा सोडला आणि कारमध्ये जाऊन बसला. कार आता हॉटेल रूमच्या दिशेने धावत होती, पण दोघांच्या मनात वादळ होतं. त्याला कळत नव्हतं गार्गी आता असाच त्याचा द्वेष करत राहणार का, आणि तिला कळत नव्हतं कार्तिक तिच्याशी एवढं का वेगळं वागतोय. तिला त्याचं वागणं गोंधळात टाकत होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. गार्गीला कधी कळेल का की कार्तिक तिच्यावर खरंच प्रेम करतोय, आणि हे कळालं तरी तिला ते एक्सेप्ट करता येतंय का? काय होतंय पुढे हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.